का मारीन? आणि मी तर आत्ता आले इथे मॉम सोबत. विचार. हो म्हणजे ती माझ्या सोबतच आली. ए तू कोण का विचारणारी? कुठून आलीस म्हणजे काय? घर कोणाचं आहे? घर आमचं आहे, कळलं ना? हिचं घर आहे, ही या घरातली मुलगी आहे, कळलं? आम्ही कुठेही जाऊ आणि कधीही जाऊ. तू विचारणारी कोण? आणि काय ग, आता हे एवढं मोठं नुकसान केलेलं आहे, हे भरून कोण देणार? कोण? तुझा बा? अरे आयुष्यभर जरी त्यांनी कमाई केली ना तरी हे नुकसान भरून देऊ शकणार नाही. त्या पोरी म्हणजे अशा आहेत ना, खरंच घरात राहायचं तर जरा नीट राहायचं, कळलं ना? सगळ्या वस्तूंची नासधूस करत सुटल्यात नुसत्या. आणि जमत नसेल ना तर सोडून जा, चला. ग्रॅनी आजी, इट्स ओके. तिला इतकं का बोलते? इतकाच आता नुकसान झालंय, ठीक आहे आपण पुन्हा ऑर्डर करून घेऊ. नको ना एवढं सुनवू तिला. तू जा आता झोपायला जा. मॉम घेऊन जा ग्रॅनी आजीला. पण ग्लास इथले नव्हते बेटा, ते माझे खास ग्लास होते ना. हा लंडनचे होते ना, माझे फ्रेंड्स आहेत लंडन मध्ये, माझे मित्र देतील मला. त्याच्यावर डिझाईन नाही हा, कसं ते मी मिळणार आता? customize करेल. तू जा झोप. म्हणजे काय घेऊन जा ग्रॅनी आजीला. हो मी घेऊन जा. कस्टमाइज हो, म्हणजे हो, चल 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 चल. कस्टम म्हणजे काय? पण निघू यार. I'm सॉरी तुला ग्रॅनी आजी इतकं बोलली. डोंट वरी, मी असे सेम ऑर्डर करीन. तू तू टेन्शन नको घेऊ, ठीक आहे? सॉरी. टेक केअर. म्हणजे मी घेऊन आलो तिला. तुला म्हणालो ना 8 दिवसासाठी तिचं सस्पेन्शन झालंय. हो सो आता तिचं सस्पेन्शन पूर्ण होत नाही तोपर्यंत मीच तिचा अभ्यास घेणार आहे. त्यामुळे चल आपण पुस्तक काढूया. ऋषी, आय एम सॉरी पण तुम्हाला इथे अभ्यास नाही करता येणार. नाही काय आहे, मला आणि आईला जरा इम्पॉर्टंट मीटिंग्स अटेंड करायच्या आहेत. काय क्लायंट मीटिंग्स पण आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही डॉक्युमेंटरीज बघायच्या आहेत बिझनेस रिलेटेड. आणि मला असं वाटतं की कॉलेजचा अभ्यास हा कॉलेजमध्येच करावा, हो नाही? रोहित, अरे तुला माहिती नाही आहे का, म्हणजे अन्नपूर्णा ताईंचे रूल्स खूप स्ट्रिक्ट असतात. मला वाटतं हिला त्या कॉलेजच्या गेटच्या आसपास येणं सुद्धा अलाउड नसेल, नाही का? एक्झॅक्टली, म्हणूनच मी तिला इथे घेऊन आलोय. एक्झाम्स येतील आता, रिस्क घ्यायची नाहीये मला. अभ्यास हा पूर्ण झालाच पाहिजे. त्यामुळे चल. दॅट्स ट्रू. पण काय आता रोहित म्हणाला तसं आमच्या इथे ऑनलाईन मीटिंग्ज आहेत. इनफॅक्ट आम्ही एका प्रोजेक्टवर काम करतोय. सो आय डोंट थिंक दिस इज द राईट प्लेस फॉर बोथ ऑफ यू टू सिट अँड स्टडी. फाईन, आम्ही स्टडी रूम मध्ये अभ्यास करतो मग. ओके. इंटिरियरचं काम नाही, स्टडी रूम मध्ये इंटिरियरचं काम चालू आहे ना, तुम्हाला तिथे पण अभ्यास नाही करता येणार. अच्छा, आता ऑप्शनच नाहीये मग. दॅट्स वॉट. कमळे, चल आता आपण माझ्या रूम मध्ये जाऊन अभ्यास करू. अगं घाबरू नकोस. माझ्या आईनेच मला शिकवलंय की अडथळे येत राहतात, आपण त्याच्यावर मार्ग काढायचा असतो, हो नाही? येस, ऑफकोर्स. चल कमळे, ये ये ये. बघितलं साई, ऋषी हाताबाहेर जात चाललाय. तुझा या गोष्टीला नकार असून सुद्धा तो तुझ्याकडे दुर्लक्ष करतोय, कळतंय ना? हो, तुझ्याच मार्गावर चाललाय तो आता. आय नो आई, माझ्याकडून ती चूक एकदा घडली ते घडली आणि त्याचे परिणाम मी अजूनही भोगतोय. म्हणूनच म्हणतोय आता तरी ऋषीला थांबव. साधना मावशी, कशा यायचा तुम्ही? अहो मी इकडे अभ्यासाला आलोय. त्यावेळेला पोरगी पहिला नंबर आणणार बघा. सर उगं काय बी काय, इथं काय शिकवलं तेच कळणं झालंय आणि कसला पहिला नंबर काढतोय. कमळे
एवढ्या जवळ आहेस तू माझ्या, तरी बी मी तुला जवळ घेऊन माया करू शकत नाही बघ. काय ग हे माझं नशीब. किती किती त्रास सहन करत जगतेस ग कमळे. तरी एका गोष्टीचं बरं वाटतंय बघ, हे ऋषी बाबा कायम तुझ्या बाजूने उभा आहेत, तुझी मदत करतायत. देवा, या पोराला कधीच काय बी कमी पडू देऊ नकोस. मावशी, असं करा ना, आमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन आणा प्लीज. ये इकडे. काय झालं कमळे? लक्ष नाही आहे तुझं? सस्पेन्शनचं टेन्शन घेतलंयस का? सर त्याचं टेन्शन तर आहेच, खरं राजन काकांचं टेन्शन आलंय मला. म्हणजे बाबा जे काही विचित्र वागायला त्याचं टेन्शन आलंय. कानावर आलं माझ्या ते ड्रिंक करायला लागलेत आता. मी ऐकलं त्यांना माणसं सोडायला आली होती घरी. मी अचानक कसे काय बदलले ते? बेजबाबदारपणे कधी असे वागले नव्हते ते. अहो नाही सर, बाबा असा माणूस नाहीत. खरं 100% त्यासनी कसलं तरी टेन्शन आलंय म्हणून त्यांच्याकडनं सगळं होतंय हे. काय यांनी दारू प्यायला सुरुवात केली? अरे देवा, हे आणि काय होऊन बसलं.